आता मी याच्यावरती थोडंसं असं तूप घालून देते. आपली पोळी किती सुंदर फुलली आहे ना. पुरण पण कसं व्यवस्थित सगळीकडे लागतं. पूर्ण आहे ना पोळी कशी व्यवस्थित शेकून घ्यायची. नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिव्यास किचन मध्ये. आज मी बनवणार आहे होळी स्पेशल पुरणपोळी आणि स्वादिष्ट कटाची आमटी. गोड आणि खास रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण पाहूया. चला मग सुरू करूया. इथे पुरणपोळी बनवण्यासाठी मी चण्याची डाळ अर्धा किलो घेतली आहे. तिला आता मी स्वच्छ धुवून शिजत घालताना तुम्हाला दाखवते. तर इथे पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेते. आपण 2-3 वेळा धुवून घ्यायची डाळ चण्याची स्वच्छ. इथे डाळ बघा मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता याच्यामध्ये हे मी मग आहे ना 4 मग पाणी घालणार आहे की मला कटाची आमटी पण बनवायची आहे ना, त्याच्यासाठी मला पाणी मी याच्यामध्ये जास्त घालणार आहे शिजवताना. याला आता मी 20 ते 25 मिनिट आहे ना चांगली उकळी घेऊन शिजवून घेणार आहे डाळीला. आपण तुम्ही आहे ना कुकरमध्ये पण शिजवली तरी चालेल. मी टोपामध्ये शिजवले आहे. आता याला झाकण ठेवून घेते. शिजले की मी तुम्हाला दाखवते डाळ. आता आपण पुरणपोळीमध्ये लागणारं काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी बडीशोप घेतली आहे 1 चमचा, सुंठ घेतले आहे, 10 ते 12 वेलची घेतली आहेत, 1 जायफळ आणि 7 ते 8 आपण काळी मिरी घेतली आहे. आता मी हे 2 वस्तू इथं ह्या भाग चेचून घालणार आहे आणि हे गरम करून घेते. यामध्ये आता गरम करून घेते. आपण याला हलकं गरम करून घ्यायचं, जास्त लाल नाही करायचं, हलकं गरम करून घ्यायचं. स्लो गॅसवरच करायचं. आता हे चांगलं असं भाजून झालं आहे. याला आता काढून घेते मी. इथे सुंठ पण बघा मी अशी बारीक करून घेतली, ती पण अशी गरम करून घेणार आहे तव्यामध्ये. हलकी हलकी गरम करून घ्यायची कारण मिक्सरला लावणार आहोत ना आपण याला. इथे ही जायफळची पण मी पूड केली आहे, ती पण आता मी याच्यामध्ये गरम करून घेते आणि बारीक करून तुम्हाला दाखवते. याला पण आपण हलकं गरम करून घ्यायचं, जास्त नाही. आता याला बघा कशी चांगली उकळी आली आहे. आता उकळी आली ना की ह्याच्यावरचा जो फेस असतो ना तो आपण असं काढून टाकायचं. असं काढून घ्यायचं आपण सगळं. त्यात आपली डाळ आहे ना चांगली शिजू दे, मग मी तुम्हाला दाखवते. ही जी डाळ बघा अशी कशी छान शिजली आहे. हे बघा दाखवते, एकदम मऊ एकदम मस्त शिजली आहे. आता मी याचं पाणी आहे ना ते गाळून घेते आणि याच्या पुढची स्टेप दाखवते मी तुम्हाला. इथे मी गूळ बारीक करून घेतला आहे. हा मी आहे ना केशरी गूळ घेतला आहे. अर्धा किलो आहे. मी आता तो अर्धा किलो राहील, मी अर्धा किलो घालणार की मला पुरणपोळी आहे ना गोड लागते ना म्हणून. आता मी याला सगळं मिक्स करून घेते. गूळ घातले ना, आता याला परत अजून पाणी सुटणार. पुरणपोळी कशी गोड मग चविष्ट लागते, छान खायला. हे आपण आता बारीक केलं ना मी मिक्सरमध्ये, जायफळ, सुंठ, काळी मिरी, छोटी वेलची आणि बडीशोप. मी आता हे ह्याच्यामध्ये पावडर केली मिक्सरमध्ये. आता ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते. आपण बडीशोप वगैरे टाकली ना की याला खायला छान सुगंध येतो पुरणपोळीला, पण टेस्टी होते एकदम छान. आता हे बघा कसं सुकून गेलंय ना. आता ह्याला आपण गॅस बंद करून थोडंसं थंड करून याला मी आता बारीक करून घेते चाळणीवरती. इथे आता पुरणपोळीला लागणारं पीठ रेडी करून घेते मी. इथे मी मैदा घेतला आहे 1 वाटी. 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. दोन्ही आपण आता मिक्स करून आहे ना मळून घ्यायचं दोन्ही. इथे थोडीशी हळद घालून घेते मी. 1 छोटा चमचा मीठ घालून घेते. आता मी याला चांगलं असं मिक्स करून घेते. आपण याला आहे ना थंड पाण्यातच पीठ मळायचं आहे. गरम पाणी वगैरे काही घालायची गरज नाही. आणि मळून आहे ना याला अर्धा ते पाऊण तास आपण ठेवून द्यायचं. नंतर पोळ्या ना एकदम छान होतात त्याच्या. तर मिक्स करून झालं. आता मी थंड पाणी घालून तुम्हाला मळून दाखवते. याला पण जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम करून ठेवून द्यायचं अर्धा पाऊण तास. पीठ चांगलं मुरलं ना की पुरणपोळी कशी छान होते. हे बघा पीठ किती मी एकदम मऊ आणि जास्त कडक पण नाही जास्त नरम पण नाही, असं मऊ एकदम करून ठेवलंय. आता याला मी अर्धा ते पाऊण तास ठेवून देणार आहे झाकून. याच्यामध्ये असं एकदम झाकण घट्ट करून आपण ठेवून द्यायचं अर्धा तास. इथे पीठ पण बघा किती मऊ झालं आहे ना. बरोबर मी याला पाऊण तास ठेवलं, छान झालं. असं एवढं मऊ झालं ना की पोळ्या कशा छान होतात या पिठाच्या. इथे पुरण पण बघा किती बारीक करून घेतले मी, चाळणीवरती बारीक केलं. आता मी पोळ्या लाटून दाखवते तुम्हाला याच्या. इथे मी मीडियम साईजचा एक गोल आकार असा लाडू बनवून घेतला आहे. आता मी याला लाटून घेते. तुम्ही हातावरती पण असं भरू शकता, पण मी लाटून भरणार आहे.
हे बघा मी पुरण पण आहे ना तेवढंच घेतलं आहे त्याच्या एवढं की त्याला पूर्णपणे लागलं पाहिजे. पुरण जरासं जास्त भरलं ना की पोळीला कसं संपूर्ण लागतं, सगळ्या पोळीला. हे असं आपण मिक्स करून असं व्यवस्थित भरून असं दाबून घ्यायचं. आता इथे मी पोळी आहे ना तांदळाच्या पिठावरती लाटणार आहे. असं आपण सगळीकडे असं करून घ्यायचं आणि लाटून घ्यायची पोळी व्यवस्थित. आता मी तुम्हाला लाटून दाखवते एक पोळी. असं थोडंसं हे दिसत असलं ना की आपण त्याच्यात पीठ टाकून घ्यायचं. इथे पोळी बघा माझी लाटून झाली आहे, पूर्ण एकदम व्यवस्थित, फाटली पण नाहीये कुठे. सारण पण कसं आतमध्ये एकदम व्यवस्थित लागलं आहे. आता मी याला शेकून घेते आणि दाखवते तुम्हाला. आता मी याच्यामध्ये थोडंसं असं तूप घालून घेते. तूप आपण घातलं ना की पूर्ण असं तव्याला लावून घ्यायचं. आता मी याला पलटी करून घेते. एक बाजू आपली अशी झाली ना शेकली की आपण दुसरी बाजू पलटी करून घ्यायची. अशी सावकाश करायची, पोळी कशी एकदम व्यवस्थित सावकाश शेकून घ्यायची. इथे मी तूप लावून घेते वरून. बघा कशी सुंदर फुगली आहे ना. तूप आपण आहे ना थोडं जरा लावून घ्यायचं व्यवस्थित. तूप लावा, तेल लावा, काही लावलं तरी चालतं. व्यवस्थित छान शेकून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकले आहे. अजून एक पोळी बनवून दाखवते मी तुम्हाला. असं लाटून घेतलं ना की आपण तसंच मी मगाशी दाखवलं ना तसंच भरून घेणार आहे. पुरण जरा भरायचं आपण की आपल्या पोळीला ना पूर्ण लागलं पाहिजे पुरण, म्हणून व्यवस्थित भरून घ्यायचं. आणि असं बंद केलं ना की हे वरती काढायचं नाही, याला असंच दाबायचं आणि असं करून घ्यायचं. आणि आपण असं पिठामध्ये घालून आहे ना असं थोडीशी हाताने व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आणि परत असं फिरवून आहे ना अशी अशी करून घ्यायची. म्हणजे सगळीकडे आपल्या पुरणपोळीला पुरण आहे ना आतमधलं लागतं व्यवस्थित. आता मी तुम्हाला लाटून दाखवते. सावकाश लाटायची पुरणपोळी. हलक्या हाताने लाटली ना की ती व्यवस्थित एकदम होते. पोळी आपली पूर्ण लाटून झाली आहे बघा, कुठे फाटली नाही, काय नाही. सारण पण कसं आतमधलं व्यवस्थित लागलंय सगळीकडे. फ्लेम आहे ना स्लो करूनच करून घ्यायचं, मीडियम करायची आणि शेकून घ्यायची पोळी व्यवस्थित. आता एक साईड शेकली आहे ना, आता याला मी पलटी करते परत. आता मी याच्यावरती थोडंसं असं तूप घालून देते. बघा आपली पोळी किती सुंदर फुगली आहे ना. पुरण पण कसं व्यवस्थित सगळीकडे लागतं आणि पूर्ण आहे ना पोळी कशी व्यवस्थित शेकून घ्यायची. अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार झाली आहे. इथे कठाच्या आमटीला लागणारे मी खडे मसाले घेतले ते दाखवते. एक छोटा चमचा मी सफेद तेल घेतले, खसखस घेतलाय, लवंग घेतली, काळी मिरी, जिरं घेतलंय, साई जिरं, दालचिनी, एक मोठी वेलची घेतलंय, चक्री फूल घेतलंय आणि धने. याला मी आता भाजून घेते गॅसवरती आणि तुम्हाला दाखवते. आणि इथे 2 पानं मी तेजपत्त्याची घेतलंय. याला आता मी चांगलं भाजून घेते गॅसवरती. इथे बघा हा गरम मी खडा मसाला घेतलाय ना तो आता भाजून झाला आहे. इथे सुकं खोबरं घेतलं आहे मी 50 ग्राम आहे, ते पण मी भाजून घेते. मी असे बारीक तुकडे करून आहे ना भाजून घेणार आहे. त्याला पण आपण चांगलं भाजून घेऊया. आपलं सुकं खोबरं पण भाजून झालं आहे. आता मी काढून घेते. इथे मी मीडियम साईजचा एक छोटासा कांदा घेतला आहे, तो भाजून घेते याच्यामध्ये. आणि थोडीशी लसूण घेतली आहे, 10 ते 15 पाकळ्या आहे. आपण कटाच्या आमटीला कसं हे असं वाटण घातलं ना की आमटीला खूप छान टेस्ट येते. इथे कांदा भाजताना आहे ना मी थोडंसं तेल घातलंय. तेलामध्ये ना कांदा भाजला की छान भाजतो, म्हणजे त्याला कलर चांगला येतो. आता इथे कांदा पण भाजून झालाय.
खडे मसाले आणि सुकं खोबरं मिक्स करून आहे ना मिक्सरला बारीक करून घेते. पाणी आपण याच्यामध्ये बिलकुल घालायचं नाहीये, ड्रायच करायचंय बारीक. ते कांदा आणि लसण मी भाजून घेतले आहे ना, ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घेते. मी पाणी घालणार नाहीये त्याच्यामध्ये. पण तेल गरम झालं, आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते. ते कढीपत्ता पण तेलामध्ये चांगला गरम झाला आहे. आता हे मी सुकं खोबरं आणि खडे मसाले बारीक करून घेतले आहे ना, ते ह्याच्यामध्ये घालून घेते. आता आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचं. याला मी कांदा लसणाची बिलकुल फोडणी देणार नाहीये, हे असंच याच्यामध्ये बनवणार आहे तेलामध्ये. इथे मी कांदा आणि लसण बारीक करून घेते ना, ते पण याच्यामध्ये घालून घेते. इथे 1 चमचा हळद घालते. 1 चमचा आहे ना घरगुती माझा मसाला आहे तो घालते. आता हे मी डाळीवरचं जे पाणी काढलं होतं ना, ते याच्यामध्ये घालून घेते. थोडीशी मी त्याच्यामध्ये डाळ पण ठेवलेली आहे, ती खायला छान लागते. सुगंध पण बघा किती छान येतो त्याचा. आता इथे मी छोटे 2 चमचे मीठ घालून घेते. आता या आमटीला चांगली उकळी आली आहे. आता मी त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं पुरण घालून घेते, की याला चांगली टेस्ट येते ना, म्हणून आपण थोडंसं घालायचं याच्यामध्ये. अशी तिखट गोड छान लागते थोडीशी खायला. आपली कटाची आमटी तयार झाली आहे. तर ही होती होळी स्पेशल पुरणपोळी आणि स्वादिष्ट कटाची आमटी. व्हिडिओ जर आवडला असेल तर दिव्यास किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. पुढे भेटूया एक नवीन रेसिपीमध्ये.